नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा याची एक अपडेट आलेली आहे। याच्या परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे। याची जे वेगवेगळे स्टेप्स असतात, जवळपास 4 स्टेप्स मध्ये ही परीक्षा घेतली जाते। कोणते कोणते स्टेप्स असतात ऑलरेडी मी व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले, ते तुम्ही नक्की बघा। प्रत्येक स्टेपचं परीक्षाची तारीख आलेली आहे। मग याच्यामध्ये तुमची पहिली परीक्षा कधी होणार आहे, प्रॅक्टिकल एग्जाम कधी होणार आहे, प्रोजेक्ट कधी असणार आहे, इंटरव्ह्यू कधी असणार आहे, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुमच्याही परिवारात जर कोणी जवाहर नवोदय विद्यालयासाठी तयारी करत असेल तर त्याच्यासाठी इग्नाइट पाठशालाने आपली ऑनलाईन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली, जी तुम्हाला लाईव्ह स्वरूपाची बघायला मिळणार आहे। आणि यासोबतच जर तुम्ही वन टाइम पे करत असाल तर तुम्हाला फक्त 6000 रुपये फीज असेल। आणि याच्यामध्ये पण तुम्हाला आणखी एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो 10% त्याच्यासाठी फक्त तुम्हाला हा GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज करायचा आहे। हा कोड, हा जो व्हिडिओ पाहतायत खास त्यांच्यासाठी आपण जे आहे तर तो बनवलेला आहे। बघूया बघा, डॉक्टर होमी बाबा यांचं शेड्यूल जे आहे तर ते आलेले बघा, वेबसाईटवर पण आपल्याला दिसतं। आणि ही जी कॉम्पिटिशन आहे बघा, यांनी इथं सांगितलेले की ही ऑफलाईन पद्धतीने जी आहे तर ते होणार आहे बघा। दिस इयर डॉक्टर होमी बाबा थेरी कॉम्पिटिशन, जी पहिली जी कॉम्पिटिशन असते तर ती ऑफलाईन पद्धतीने इथं जी आहे तर ती होणार आहे, ते त्यांनी सांगितलेलं आहे। बघा आता आपण वन बाय वन करून पाहूया। सगळ्यात आधी फॉर्म भरणे कधीपासून सुरू झाले? फॉर्म भरणे 1 जुलै 2025 पासून सुरू झालेला आहे आणि हे 31 जुलै 2025 पर्यंत असणार आहे विथ रेग्युलर फी। आणि त्यासोबतच 1 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत देखील तुम्हाला इथं मुदत जी आहे तर तिथं बघायला मिळणार आहे। म्हणजे 18 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, आलं लक्षात। आणि ही रेग्युलर फी आहे। 1 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत भरत असाल, हे स्कूल्स वाल्यांसाठी बरं का, हे स्कूल शालेय विद्यार्थी शाळासाठी आहे। मग त्यांना 25 रुपये पर स्टुडंट थोडीशी फी एक्स्ट्रा भरावी लागणार आहे। पण एक लक्षात घ्या तुम्ही, याच्यात आता जे इंडिव्हिज्युअल फॉर्म भरणार असतील, स्वतः फॉर्म भरणार असतील, ते 1 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 पर्यंत भरू शकतात। त्यांना लेट फी नाही, किंवा कारण की त्यांची फीज ही जास्त असते ऑलरेडी। ओके, पुन्हा सेंटर इन चार्ज मीटिंग, म्हणजे त्यांची एक मीटिंग होणार आहे सेंटर इन चार्जची, मंडे 3 नोव्हेंबर 2025। आणि लेवल 1 ची परीक्षा रिटर्न कॉम्पिटिशन जी कशी होणार आहे, तुमची ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। ती कधी होणार आहे? सॅटरडेला 8 नोव्हेंबर 2025 रोजी। टायमिंग असणार आहे 2 PM ते 4 PM या दरम्यान ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे। हे लक्षात घ्या तुम्ही, ही परीक्षा कधी होणार आहे बघा। पहिली परीक्षा कधी होणार आहे? 8 नोव्हेंबर 2025 ला फिक्स आहे। 2 तासाचा टायमिंग, 2 ते 4 ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे। पुढे याचा रिझल्ट कधी लागणार आहे? म्हणजे ही परीक्षा 8 तारखेला होणार आहे। मग रिझल्ट ऑफ MCQ राऊंड, म्हणजे ही लेवल 1 ची जी परीक्षा असणार आहे तुमची लेखी परीक्षा, त्याचा निकाल लागणार आहे 20 डिसेंबर 2025 ला। याचा निकाल जो आहे तर तो लागणार आहे। पुढचं आता सेकंड स्टेजची परीक्षा, ज्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन, ही प्रात्यक्षिक परीक्षा असते तुमची। मग याच्यामध्ये 6वी साठीची परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। 9वी साठीची परीक्षा ही 18 जानेवारी 2026 रोजी जी आहे तर ती होणार आहे। त्याच्यानंतर याचा रिझल्ट जो आहे बघा, रिझल्ट ऑफ प्रॅक्टिकल राऊंड लेवल 2, रिझल्ट लागणार आहे 7 फेब्रुवारी 2026 रोजी। याचा रिझल्ट जो आहे तर तो येणार आहे। पुढचं सबमिशन ऑफ ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट थ्रू मेल, तुम्हाला मेल करायचंय कधी? 8 मार्च 2026 ला तुम्हाला हा मेल करायचा, तोपर्यंत तुम्हाला मेल करायचं। त्याच्यानंतर ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट इंटरव्ह्यू अँड जनरल इंटरव्ह्यू लेवल 3 लेवल 4 चा इंटरव्ह्यू एकाच वेळी होतो। संडेला असणार आहे 5 मार्च आणि प्लेस मुंबईला तुम्हाला इथं जावं लागणार आहे। त्याच्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, जो कोणी विजेता असेल तर त्या सगळ्यांना बघा संडेला 5 एप्रिल किंवा 12 एप्रिल 2026 रोजी त्यांचं हे जे आहे तर ते होणार आहे। बघा, ऑर्गनायझर रिझर्व राईट टू मेक चेंजेस इन शेड्यूल अँड मोड ऑफ कॉम्पिटिशन इन एजी स्टेज ऑफ कॉम्पिटिशन, म्हणजे याच्यामध्ये भविष्यात बदल होऊ शकतो। आणि जर काही बदल झाला तर तुम्हाला आपल्या इग्नाइट पाठशाला या चॅनलच्या माध्यमातून सर्व काही बदल जो आहे तर तो नक्कीच माहिती होऊन जाणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने असणार आहे। मेन म्हणजे पहिलं जे आपली 8 नोव्हेंबरला ही जी परीक्षा होणार आहे ना, तर याच्यासाठी तुम्ही तयारी जी आहे तर ती सुरू करून द्या। बघा, इग्नाइट पाठशाला हे आपलं YouTube जे चॅनल आहे ना, तर तो तुम्ही आजच सबस्क्राइब करून ठेवा। जे कोणी पालक असतील, जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी हे चॅनल सबस्क्राइब करावं। त्यासोबतच तुमच्या नातेवाईकांपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा,
कारण की याच्यामध्ये आपण नवोदय, ऑलिम्पियाड, NTS, MTS, होमी बाबा, NMMS मंथन, शिष्यवृत्ती परीक्षा 5वी 8वी या सर्वांची तयारी आपण करून घेत असतो. या चॅनलवर जर तुम्ही गेले ना तर आपण विविध व्हिडिओज बनवलेले आहेत बघा डॉक्टर होमी बाबा विषयी, तर ते तुम्ही नक्की बघा. जसं की याची निवड प्रक्रिया कशी असते, बुक लिस्ट काय असते, फॉर्म कसा भरावा, परीक्षा पॅटर्न काय असतो, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबतच नवोदय परीक्षेबाबतची सर्व अपडेट्स आपण या चॅनलवर टाकलेली, सैनिकी स्कूल असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहेत तर ते बघायला मिळतील. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा आणि बाकीचे व्हिडिओ तुम्ही नक्की अवश्य बघू शकतात. आणि जवाहर नवोदय विद्यालयाची लाईव्ह स्वरूपाची क्वालिटी टीचर सहित त्यांचे लेक्चर्स ऑलरेडी चॅनेलवर अवेलेबल आहेत, तर तुम्ही नक्की बघा. इथं लाईव्ह मध्ये जर तुम्ही आला गेले ना तर इथं बघा हे बघा नवोदय स्कॉलरशिप, NMMS गणित हा विषय बापू सर शिकवत आहेत. त्यासोबतच बघा यांचे हे लाईव्ह लेक्चर्स आहेत, तर हे लाईव्ह लेक्चर्स तुम्ही एकदा बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मुलासाठी हा जवाहर नवोदय विद्यालयाचा कोर्स घ्यायचा का त्याच्याविषयी नक्की निर्णय घेऊ शकतात. स्कॉलरशिपच्या देखील बॅचेस आपल्या इग्नाइट पाठशालाच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे, ते पण तुम्ही अवश्य बघू शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.